आज जर्नल या टॉपिकमध्ये आपण ज्या काही बाबी अभ्यासणार आहोत, अगोदरच्या लेक्चरमध्ये किंवा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅट ऑफ जर्नल और रुलिंग स्पेसिमेन यामध्ये डेट, पर्टिक्युलर, LF, debit amount, credit amount, then how to travel journal, first one source of document, transaction, asserting to account, classification of account, ascertain to effect, account to be debited, account to be credited, and then last one is a journal. या बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आज आपण जर्नल बुकमध्ये महत्वाचा भाग बघणार आहोत. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर ज्याला आपण GST असं म्हणत असतो. गव्हर्नमेंटने GSTची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून केलेली आहे. वन नेशन वन टॅक्स अंतर्गत GSTचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. GST स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा करांवर आधारित. Before GST, every state had a variety of taxes. प्रत्येक राज्यामध्ये GST ची अंमलबजावणी होण्यापूर्वी प्रत्येक राज्यामध्ये व्यवसायाच्या विविध टप्प्यावर व्हेरियस स्टेज विविध प्रकारच्या करांची आकारणी केली जायची. पूर्वी अस्तित्वात असलेले जे काही कर होते, taxes that exceed before were excise duty, custom duty, VAT, entertainment tax, central sales tax, service tax, octroi tax. या ठिकाणी एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, VAT व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ज्याला आपण व्हॅट म्हणतो, मनोरंजन कर एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्रॉय इत्यादी हे सर्व कर अगोदर होते. ऑल दिस टॅक्सेस आर इन्क्लुडेड अंडर GST. हे सर्व कर आणि जे काही टॅक्सेस आहे हे GST मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणूनच GST एक देश एक कर बाजार असे ठरवण्यात आलेले आहे. दॅट इज व्हाय GST वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. GST एक देश एक कर एक बाजार असं ठरवण्यात आलं. GST ची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून करण्यात आली. GST स्टार्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. Then in the tax invoice of goods, कर पावत्यामध्ये काही टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स कर पावत्यामध्ये काही संकेतांक असतात. ते संकेतांक कोड यामध्ये समाविष्ट केलेले आहे. वस्तूच्या बाबतीत त्याच्यामध्ये HSN. मग HSN म्हणजे काय? हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. कोड व्हाईल इज सर्व्हिस इनवॉइस देर इज अ सॅक. सेवेच्या बाबतीत सर्व्हिस इनवॉइस सेवेचे वर्गीकरण त्याला कोड नंबर देण्यात आलेले आहे. SAC सॅक सर्व्हिस अकाउंटिंग कोड. मग सर्व्हिस आर ऑल्सो क्लासिफाईड एज स्पेशल कोड नंबर्स आर गिवन. सॅक मीन्स सर्व्हिस अकाउंटिंग कोड. HSN मुळे वस्तूच्या सॅक मुळे सेवांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. HSN Harmonized System of
nomenclature. There are called SAC or Service Accounting Code. असं वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता यांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे? झिरो रेटेड टॅक्स प्रकार आहे झिरो रेटेड, आणि किंवा त्या ठिकाणी शून्य दराच्या वस्तू झिरो रेटेड, ज्या वस्तूंवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही अशा वस्तू म्हणजे झिरो रेटेड वस्तू. कराचे प्रमाण 0% असतं, त्याला शून्य दराच्या वस्तू झिरो रेटेड टॅक्स. गुड्स याच्यामध्ये माल येत असतो. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, वस्तू गुड्स. मग महत्वाच्या उपयोग्य वस्तू किंवा उपभोग्य वस्तू, अत्यावश्यक वस्तू जसे की अन्नधान्य, फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, फळे, व्हेजिटेबल्स, भाजीपाला, मिल्क, दूध, सॉल्ट, मीठ, अर्थन पॉट्स, मातीची भांडी. हे झालं गुड्समध्ये. देन सर्व्हिसेस, सेवेमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, धर्मदाय संस्थेची कार्ये, रस्ते, रोड्स, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स, रस्ते, पूल बांधकाम, पाणी सेवा, पब्लिक लायब्ररी, सार्वजनिक ग्रंथालय, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिस, कृषी कार्ये, सेवेशी संबंधित, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एक्सेट्रा, शिक्षण आणि आरोग्य सेवा, या सर्वांवर 0% GST आकारला जातो. खाली दिलेला आहे मीठ आहे, भाजीपाला किंवा फळे आहे, दूध आहे. देन लो रेटेड, कमी दराच्या वस्तू इज कॉल्ड लो रेटेड. मग कमी दराच्या वस्तू त्याला 5% GST ॲड केलेला आहे. लाईक दॅट गुड्स मध्ये काय काय येतं? कॉमनली युज्ड ॲटम. कॉमनली युज्ड ॲटम म्हणजे सर्वसामान्य वापराच्या वस्तू, जसे की LPG सिलेंडर. LPG सिलेंडर आपल्याला माहिती आहे. चहा, टी, कॉफी, त्याच्यानंतर ऑइल, तेल, त्याच्यानंतर हनी, मध, त्याच्यानंतर फ्रीजन व्हेजिटेबल, गोठवलेल्या वस्तू, भाजीपाला, स्पायसीज, तिखट, चटण्या, गोड पदार्थ, स्वीट्स, यांचा वापर हा गुड्स लो रेटेडमध्ये 5% GST मध्ये या वस्तू येत असतात किंवा या वस्तूंवर 5% GST आकारला जातो. अँड सर्व्हिसेस, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, रेल्वे सेवा, बस ट्रान्सपोर्ट, बस सेवा, टॅक्सी सर्व्हिसेस, टॅक्सी सेवा, या सर्वांवर या ठिकाणी 5% GST आकारलेला आहे. खाली आपल्याला इमेजही दिलेले आहे. 5% शुगर, स्पायसीज, एडिबल ऑइल्स एक्सेट्रा. दॅन नेक्स्ट वन, स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅब, जास्त दराच्या वस्तू, पहिला स्लॅब जो आहे GSTचा. मग 12% GSTच्या अंतर्गत कोणकोणत्या वस्तू येतात? कन्झ्युमर गुड्स, उपभोग्य वस्तू, बटर, तूप, घी, ड्रायफ्रूट, सुकामेवा, जाम, त्यानंतर जेली, सॉस, लोणचं, पिकल, मोबाईल फोन एक्सेट्रा ह्या गुड्समध्ये येतात. आणि सर्व्हिसमध्ये काय काय येतं? प्रिंटिंग जॉब वर्क, सेवेमध्ये सर्व प्रकारचे जे काही प्रिंटिंग जॉब वर्क आहे, गेस्ट हाऊसेस आहे, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे, बांधकाम व्यवसायाशी संबंधित ज्या सेवा आहे, या सर्व सेवा 12% GST अंतर्गत येतात. दॅन नेक्स्ट, स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब 18% GST. जास्त दराच्या वस्तू, त्याच्यामध्ये दुसरा स्लॅब, त्याच्यामध्ये 18% GST कशाला आकारला जातो? गुड्स, मग मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड इन सेकंड स्लॅब.
जास्तीत जास्त सेवा आणि वस्तू आणि सेवा या सेकंड स्लॅबमध्ये समाविष्ट होत असतात. याच्यामध्ये गुड्समध्ये मार्बल, ग्रेनाइट, आपण बांधकामासाठी किंवा घरामध्ये मार्बल बसवतो, ग्रेनाइट बसवतो. परफ्युम्स, बॉडी परफ्युम्स आपण वापरतो. मेटल्स, ॲटम्स, जे काही धातूच्या वस्तू आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, मॉनिटर आहे, CCTV आहे, यासारख्या वस्तू ह्या सर्व 18% GST अंतर्गत येत असतात. त्याच्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये किंवा सेवेमध्ये कोरिअर सर्व्हिस, कोरिअरवर 18% चार्ज आकारला जातो. आउटडोर कॅटरिंग, जे काही लग्नासाठी केटरिंगसाठी वापरले जातात किंवा जे बाह्य सोर्सेस वस्तू वापरल्या जातात. सर्कसवर 18% GST आहे. ड्रामावर 18% CST आहे. नाटकावर 18% GST आहे. टपाल सेवा, कुरिअर सेवा, सर्कस, नाटक, सिनेमा, प्रदर्शने, एक्झिबिशन आपण ज्याला म्हणतो. करन्सी एक्सचेंज, ज्या काही चलन विनिमय, आपल्याला विदेशातून आल्यानंतर जर चलन बदलून घ्यायचं असेल तर त्याच्यावर 18% GST आहे. ब्रोकर सर्व्हिसेस, ज्या काही भागदलाल सेवा ज्या असतात त्या सेवा, शेअर ट्रेडिंग, भागबाजारातील सेवा, या सर्व 18% GSTच्या अंतर्गत येत असतात. दॅन हायली रेटेड, उच्च दराच्या वस्तू आणि सेवा, 28% टॅक्स और 28% GST ज्या वस्तूंवर आकारला जातो त्या वस्तू म्हणजे लक्झरी आयटम्स, चैनीच्या वस्तू. मोटरसायकल स्पेअर पार्ट, मोटरसायकलचे सुटे भाग, स्पेअर पार्ट. लक्झरी कार्स, अलिशान कार, व्हॅक्यूम क्लीनर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज. टोबॅको प्रोडक्ट्स, तंबाखूचे पदार्थ, मसाला इत्यादी किंवा तंबाखूजन्य पदार्थ, मसाल्याचे पदार्थ हे 28% GSTच्या अंतर्गत येत असतात. सर्व्हिसेस, 5 स्टार हॉटेल कमोडिटेशन, मग पंचतारांकित हॉटेलचं अकॉमोडेशन, मग पंचतारांकित हॉटेल, पार्क किंवा अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कसिनो, रेस कोर्स, घोड्यांचे मैदान, ज्या ठिकाणी घोड्यांची रेस लावली जाते घोड्यांची रेस कोर्स, कसिनो. IPL गेमचे तुम्ही जर IPLचं मॅच बघायला गेले तर त्याच्यावर 28% GST तुमच्या तिकिटावर आकारला जातो. एअर ट्रान्सपोर्ट, विमानसेवा, बिझनेस क्लासमध्ये, व्यावसायिक वर्गामध्ये, या सर्व बाबतीत हायली रेटेड 28% GST त्या ठिकाणी आकारला जातो. आणि एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा महत्त्वाची नोट आहे, द रेट्स अँड टाइप्स ऑफ GST आर प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट. सरकारने वस्तू आणि सेवा कराबाबत वरील दर आणि प्रकार हे सुचवलेले आहेत. GST रेट आर सब्जेक्ट टू चेंज. GSTचे रेट हे बदलणारे असतील. कशाच्या बाबतीत? इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट अंडर प्रिव्ह्यू ऑफ GST. पेट्रोल, डिझेल, इंधन इत्यादीच्या बाबतीत नॉट अंडर प्रिव्ह्यू ऑफ GSTच्या अंतर्गत त्या ठिकाणी GST अंतर्गत घेतले नाही किंवा GSTचा रेट त्याचा बदलूही शकतो. GST रेट आर सब्जेक्ट टू चेंज. यामध्ये ज्या काही वरच्या वस्तू दिलेल्या आहेत त्याचे रेट हे चेंजही होऊ शकतात. अशा पद्धतीनं आपल्याला GSTचे रेट हे बदललेले दिसलेले आहे. चालू वर्षीच्या नुसार 0%, 5%, 12%, 18% अँड 28% GST आपल्याला दिलेले आहे. 28% मध्ये चॉकलेट, इन्स्टंट कॉफी, पान मसाला, शुगर, सिरप, पेंट्स, वॉल फ्लोटिंग्स, परफ्युम्स, ब्युटी प्रोडक्ट्स, स्किन केअर प्रोडक्ट्स, टूथपेस्ट, या सर्व बाबी 28% मध्ये दिलेल्या आहे. 18% मध्ये काय काय दिलेलं आहे, 12% मध्ये, 5% मध्ये आणि 0% मध्ये चालू वर्षी. अँड GST कम्पेन्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पान मसाला 60%, अर्थेड वॉटर 12%, सिगारेट्स 5%, स्मॉल कार्स
त्याचंही व्हेरिएशन त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन ऑफ GST या ठिकाणी दिलेलं आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स टू बी मॅक्झिमाइज इकॉनॉमिक गेन अँड मिनिमाइज कंप्लेन्स प्लॅन. या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला जीएसटी जो काही भाग आहे हा जीएसटी बघितल्यानंतर कोणत्या वस्तूला किती टक्के जीएसटी आकारला जातो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, डेली नीड्स असेल, इसेन्शियल ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या बाबींवर आपण किती टक्के जीएसटी आकारला जातो हे बघितल्यानंतर आता जीएसटी काउंट कसा केला जातो किंवा जीएसटीची जर्नल एंट्री कशी केली जाते किंवा जीएसटी कसा त्या ठिकाणी दाखवला जातो. आपल्याला या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेलं आहे परचेस लॅपटॉप फ्रॉम जलाराम अँड कंपनी. जलाराम आणि कंपनीकडून आपण लॅपटॉप खरेदी केला वर्थ ₹50,000. 50,000चा आपण या ठिकाणी जलाराम आणि कंपनीकडून लॅपटॉप खरेदी केला. 18% जीएसटी. मग 18% जीएसटी देऊन आपण तो ₹50,000 लॅपटॉप या ठिकाणी खरेदी केला. मग आता याची जर्नल एंट्री आणि अमाऊंट पेड बाय चेक. 50,000चा लॅपटॉप खरेदी केला आणि अमाऊंट पेड बाय चेक. अमाऊंट आपण चेकने पेड केली. मग या ठिकाणी परचेस लॅपटॉप आपण काय खरेदी केला, लॅपटॉप खरेदी केला. परचेस गुड्स असतं तर परचेस अकाउंट आला असतं, पण या ठिकाणी परचेस लॅपटॉप आहे म्हणजे पहिला अकाउंट कोणतं आलं या ठिकाणी, लॅपटॉप आलं. ओके. फ्रॉम जलाराम अँड कंपनी. जलाराम आणि कंपनीकडून आपण लॅपटॉप खरेदी केला. दुसरा अकाउंट जलाराम आणि कंपनी नक्कीच आला असतं जर आपण पैसे रोख दिले असते, कॅश अमाऊंट जर दिली असते. पण आता या ठिकाणी जलाराम आणि कंपनी येणार नाही. का? ₹50,000 18% जीएसटी अँड अमाऊंट पेड बाय चेक. अमाऊंट कशी पेड केली, चेकने पेड केली. ज्या ज्या वेळेस चेकचा संबंध येतो, ज्या ज्या वेळेस आपण चेकने पैसे पेड करतो त्या वेळेस बँक अकाउंट हे इन्व्हॉल्व्ह होत असतं. म्हणून दुसरा अकाउंट या ठिकाणी चेक अकाउंट नाही येणार, तर या ठिकाणी येणार बँक अकाउंट. ओके. अँड देन 18% जीएसटी. 18% जीएसटी म्हणल्यानंतर तिसरा अकाउंट येणार जीएसटी. मग पहिला अकाउंट या ठिकाणी काय आलं, आपण लॅपटॉप खरेदी केला म्हणून लॅपटॉप अकाउंट आलं. दुसरा अकाउंट या ठिकाणी आपण जीएसटी पेड केला, लॅपटॉप खरेदी केला, जीएसटी पेड केला. आणि तिसरा अकाउंट बँक अकाउंट, कारण आपण चेकने पैसे दिले. लॅपटॉप खरेदी केला, आपण जीएसटी पेड केला आणि पैसे चेकने पेड केले. मग पहिलं अकाउंट आलं लॅपटॉप अकाउंट. मग या ठिकाणी आता लॅपटॉप अकाउंट, जीएसटी अकाउंट आणि दॅन बँक अकाउंट. मग लॅपटॉप अकाउंट, जीएसटी अकाउंट आणि बँक अकाउंट 3 अकाउंट या ठिकाणी आपले इन्व्हॉल्व्ह झाले. पहिला आपण म्हणणार लॅपटॉप, दुसरं जीएसटी आणि तिसरं बँक अकाउंट. असे 3 अकाउंट इन्व्हॉल्व्ह झाले. आता अगोदर आपण जीएसटीचं कॅल्क्युलेशन करूया. मग कॉस्ट ऑफ लॅपटॉप. लॅपटॉपची कॉस्ट किती आहे, 50,000. ओके. 18% जीएसटी आहे. ज्या त्या वस्तूनुसार जीएसटी ठरलेला आहे, आपण आता बघितलं. मग जीएसटी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर जीएसटी 18% असतो. मग मूळ किंमत कॉस्ट ऑफ लॅपटॉप गुणिले रेट ऑफ जीएसटी 18 अपॉन 100 भागिले 100. मग 50,000 गुणिले 18 भागिले 100. 18 पंचे 90, म्हणजे या ठिकाणी 9,000 रुपये या ठिकाणी तुमचा जीएसटी. आता हा इलेक्ट्रॉनिक वस्तूवरचा जीएसटी हा स्टेट जीएसटी अँड सेंट्रल जीएसटी, स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी अँड सेंट्रल गव्हर्नमेंट जीएसटी दोघांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा 50-50%. मग या ठिकाणी आपण म्हणणार अगोदर यस जीएसटी आणि सी जीएसटी. यस जीएसटी मग 50-50% 4,500 आणि दुसऱ्यालाही 4,500. अशा पद्धतीनं कॉस्ट ऑफ लॅपटॉप 50,000
मग त्याचं कॅल्क्युलेशन 50,000 गुणिले 18/100 9,000 रुपये जीएसटी या ठिकाणी आलेला. आणि मग तो डिस्ट्रीब्यूट करत असताना स्टेट गव्हर्नमेंट जीएसटी आपण या जीएसटी 4,500 आणि सीजीएसटी 4,500 हा आपण त्या ठिकाणी वाटून दिला. मग आता मला सांगा या ठिकाणी दोन्ही मिळून जीएसटी आला 9,000. मूळ किंमत किती आहे लॅपटॉपची 50,000 अधिक जीएसटी किती आहे 9,000 इज इक्वल टू लॅपटॉपची किंमत किती झाली 59,000 रुपीज इज अ लॅपटॉप प्राइस. मग या ठिकाणी आता जर्नल एंट्री आपल्याला करायची. पहिलं अकाउंट कोणतं आलं लॅपटॉप अकाउंट आलं. लॅपटॉप अकाउंट या ठिकाणी त्याला कुठला रूल्स अप्लाइड होतो. मग लॅपटॉप ही डोळ्याने दिसणारी मालमत्ता आहे. लॅपटॉप अकाउंट ही डोळ्याने दिसणारी मालमत्ता आहे. इट्स अ टँजिबल असेट म्हणजे रिअल अकाउंट आलं. आणि रिअल अकाउंटचे नेम काय सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन लॅपटॉप कम्स इन. नंबर फर्स्ट लॅपटॉप अकाउंट डेबिट. लॅपटॉप अकाउंट डेबिट किती रुपयाचा लॅपटॉप आहे 50,000 रुपीज. ओके 50,000चा लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000चा लॅपटॉप आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे जीएसटी. मग हे जीएसटी अकाउंट आहे. जीएसटी आपण पेड केला. जीएसटी आपण पेड केला म्हणजे दिला आपला खर्च झाला कारण मूळ किमतीवर आपण टॅक्स किंवा जीएसटी दिला. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जीएसटी दिला. पेड केला म्हणजे आपल्याकडून पैसे गेले. पैसे गेले म्हणजे आपला एक्सपेन्सेस झाला. ऑल टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस हे नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. आणि नॉमिनल अकाउंटच्या डेबिटचा नियम काय सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जीएसटी हा आपला एक्सपेन्सेस आहे. मग या ठिकाणी पुढचा म्हणणार इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट. पुन्हा इनपुट यस जीएसटी अकाउंट. आता दोन जीएसटी का मांडले आपण एकत्र मांडू शकलो असतो इनपुट जीएसटी अकाउंट डेबिट आणि 9,000 मांडू शकलो असतो. परंतु हा जो जीएसटी आहे तो डिवाइड करून स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला असं डिवाइड करून द्यावा लागतो. म्हणून आपण इनपुट सीजीएसटी आणि स्टेट जीएसटी मग 4,500 लॅपटॉप अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 2. पुढचा अकाउंट बँक आहे. बँक अकाउंट म्हणजे आपण चेकने पैसे पेड केले की बँक अकाउंट घ्यायचं. मग बँक अकाउंट कोणतं आहे मग या ठिकाणी आपण पैसे बँकेकडून पेड केले चेक दिला. मग बँकेकडून पेड केले म्हणजे क्रेडिट. बँक अकाउंटला आपण मग या ठिकाणी क्रेडिट द गिव्हर समोरच्याला पैसे कोण देणार आहे बँक देणार. मग या ठिकाणी 2 बँक अकाउंट. ओके 50 आणि 9 59,000 रुपये. कारण बँकेला आपण काय पेड केलं लॅपटॉपची किंमत बँक थ्रू आपण लॅपटॉपची किंमत आणि जीएसटी मिळून 59,000 रुपये आपण या ठिकाणी पेड. आता या ठिकाणी लॅपटॉप अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 59,000. मग या ठिकाणी खाली आपल्याला आता लिहावं लागेल नॅरेशन बिंग परचेस लॅपटॉप. आपण काय खरेदी केला बिंग परचेस लॅपटॉप बाय चेक ॲट 18% जीएसटी.
आपण लॅपटॉप खरेदी केला, 18% जीएसटी पेड केला त्या ठिकाणी. पुढचं उदाहरण आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. पहिलं उदाहरण आपण काय केलं, परचेस लॅपटॉप खरेदी केला. मग लॅपटॉप खरेदी केला, इनपुट जीएसटी. ओके, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेस तो इनपुट जीएसटी असतो, आणि ज्यावेळेस एखादी वस्तू आपण विक्री करतो त्यावेळेस तो आपण आउटपुट जीएसटी म्हणून घेत असतो. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय सोल्ड मोटार कार. काय सोल्ड केली? मोटार कार. ₹1 लाख, 1 लाख रुपयाची मोटार कार विकली. ऍट 28% जीएसटी. 28% जीएसटी या ठिकाणी जीएसटी सहित ती मोटार कार विकली. आणि अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. पहिला या ठिकाणी सोल्ड मोटार कार, आपण काय विकली? मोटार कार विकली. जर त्या ठिकाणी आपण एखादी वस्तू विकली असती, सोल्ड गुड्स म्हणलो असतो, तो सेल्स अकाउंट आला असतं. पण या ठिकाणी काय विकलं? सोल्ड मोटार कार विकली. पहिलं अकाउंट आपण या ठिकाणी काढणार मोटार कार. ऍट 28% जीएसटी. दुसरा अकाउंट जीएसटी. आणि तिसरा अकाउंट अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. अमाऊंट चेकने रिसिव्ड झाली. तुम्हाला सांगितलं चेक म्हटलं की बँक अकाउंट. तिसरा अकाउंट बँक अकाउंट. मग या ठिकाणी मोटार कार, जीएसटी आणि बँक असे 3 अकाउंट निर्माण झाले. आता ह्या अकाउंटच्या पोस्टिंगच्या अगोदर आपण जीएसटी काउंट करूया. कॉस्ट ऑफ मोटार कार 1 लाख. मोटार कारची कॉस्ट किती आहे? 1 लाख रुपये. 1 लाखावर आपल्याला जीएसटी किती सांगितला? 28,000. मूळ किंमत 1 लाख गुणिले 28% भागिले 100. 1 लाखावर 28% बरोबर 28,000. त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण करणार एस जीएसटी आणि सी जीएसटी बरोबर 28 14,000 एस जीएसटी आणि सी जीएसटी 14,000. या ठिकाणी हा डिस्ट्रीब्यूट आपण जीएसटी केला आहे. मग सी जीएसटी आणि एस जीएसटी. आता आपल्याला जर्नल एंट्री बघायची काय. सोल्ड मोटार कार. आपण मोटार कार विकली. मग मोटार कार विकली म्हटल्यानंतर आपल्याकडून काय गेली? मोटार कार गेली. आपल्याकडे काय आलं? पैसे आले. मग या ठिकाणी आपण मोटार कार विकली आणि आपल्याला पैसे आले. पैसे कसे आले? बँके थ्रू आले. डेबिट द रिसिव्हर. ज्यांच्याकडून रिसिव्ह झाले त्याला आपण डेबिट देणार. मग कुणाकडून पैसे रिसिव्ह झाले? आपल्याला बँकेकडून रिसिव्ह झाले, म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार बँक अकाउंट डेबिट. आता बँकेकडून रिसिव्ह किती होणार? मोटार कारचे आपले किती आहे? 1 लाख अधिक जीएसटी किती झाला? टोटल 28,000. टोटल किती आला? 1,28,000 रुपये आपल्याला मिळाले. मग या ठिकाणी 1,28,000 रुपये बँक अकाउंट डेबिट 1,28,000 रुपये या ठिकाणी आपण घेतले. त्याच्यानंतर टू मोटार कार. आपल्याकडून काय गेली? क्रेडिट वॉर्ड मोटार कार ही डोळ्याने दिसणारी मालमत्ता आहे, रिअल अकाउंट आहे. क्रेडिट वॉर्ड गोज आउट, मोटार कार गोज आउट. मग टू मोटार कार अकाउंट टू मोटार कार अकाउंट. आपल्याकडून मोटार कार गेली. टू सीजीएसटी अकाउंट. आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटी दिला. टू एस जीएसटी. आपण स्टेट गव्हर्नमेंटला जीएसटी अप्लाय केला. मग या ठिकाणी यांना
क्रेडिट येणार. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट, मोटार कार गोज आउट. मग मोटार कार कितीची होती? 1,00,000 रुपयाला आपण या ठिकाणी मोटार कार विकली. जीएसटी 14,000 आउटपुट यस आणि आउटपुट सीजीएसटी 14,000 या ठिकाणी आपण याला क्रेडिट देणार. बिईंग आपण आता या ठिकाणी नॅरेशन देणार. बिईंग अ सोल्ड मोटार कार अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. And amount received by check at 28% जीएसटी. अशा पद्धतीने आपल्याला जीएसटी काउंट कसं केलं जातं, त्याच्यानंतर कोणकोणत्या वस्तूवर काय काय दराने जीएसटी आकारला जातो, जीएसटीचा रेट ऑफ पर्सेंटेज काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व बघितलेलं आहे. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो.